तोंडात टाकताच विरघळणारी, बाहेरच्या बर्फीपेक्षाही भारी अशी गव्हाच्या पिठाची बर्फी आज आपण बनवणार आहोत. ना मावा ना मिल्क पावडर, फक्त घरच्या साहित्यात गव्हाचं पीठ, साखर आणि साजूक तूप वापरून अगदी सोप्या पद्धतीने इतकी परफेक्ट जमते की पहिल्यांदा करणाऱ्याची पण अजिबात फसणार नाही. चला वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण गव्हाच्या पिठाची बर्फी बनवण्यासाठी येथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तसेच येथे पाव वाटी साजूक तूप घेतलेले आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, 4 ते 5 वेलदोडे घेतलेले आहेत आणि येथे साखरेचा पाक करण्यासाठी पाव वाटी इतके पाणी घेतलेले आहे. तर मैत्रिणींनो, साहित्य तर आपण बघितलंच. तर आता गॅसवर कढई ठेवून त्यात जेवढे आपण तूप घेतलेले होते ते सर्व टाकून घेतले आहे आणि गव्हाचं पीठ भाजायला घेतलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाची टीप, पीठ मंद आचेवर सतत परतत राहायचं आहे. जोपर्यंत घरभर खमंग वास सुटत नाही आणि पिठाचा रंग थोडासा बदलून गुलाबीसर होत नाही तोपर्यंत भाजायचं आहे. लक्षात ठेवा, पीठ लालसर किंवा करपू द्यायचं नाही, नाहीतर बर्फीला कडवटपणा येतो. सतत परतत राहायचं आहे म्हणजे खाली हे पीठ लागणार नाही. अनेक जणी विचारतात की पीठ किती वेळ भाजायचं. तर बघा, वेळ बघू नका, रंग आणि वास बघा. जसं भाजत जाईल तसा पिठाचा कच्चा वास जाऊन एकदम खमंग तुपाचा घमघमाट सुटतो आणि रंग पहिले पांढरं होतं, मग हलकंसं गुलाबीसर होतं. बस इथेच थांबायचं. जास्त लाल केलं तर बर्फी कडू होते. एका बाजूला आपलं पीठ खमंग भाजतंय तोपर्यंत वेळ न दवडता दुसऱ्या गॅसवर आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात. पाकासाठी मी येथे एका कढईत 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यात पाव वाटी इतकं हे पाणी घातलेलं आहे. आता गॅस मध्यम आचेवर ठेवून हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. आपल्याला या बर्फीसाठी 2 तारी पाक हवा आहे. म्हणजे चमचाने उचलून बघितलं तर तार आली पाहिजे, परंतु ती घट्ट न येता ती आपल्याला थोडीशी अशी पटकन पडली पाहिजे, अशीच पाहिजे. जर जास्त पाक घट्ट झाला तर बर्फी कडक होते आणि पातळ राहिला तर बर्फी आपली होत नाही, म्हणजे ती बसतच नाही. त्यामुळे अगदी परफेक्ट पाकाचे प्रमाण घेऊन आपल्याला ही बर्फी बनवायची आहे. तर येथे बघा, मी आता इथे तुम्हाला पाकाचे प्रमाण दाखवत आहे. तर येथे 1 वाटी घेतलेली आहे. तर 1 तारी पाक म्हणजे आपला लगेच गोळी बनते. परंतु येथे गोळी थोडीशी आपली ही लूज आहे, म्हणजेच सैलसर आहे. तर असाच पाक आपल्याला घ्यायचा आहे. तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे. आणि येथे आता आपण लगेच इथे दुसऱ्या साईडला एक ताट घेतलेले आहे आणि त्या ताटाला आपण हे सर्व जे तूप आहे थोडंसं तुपाचा हात लावून घेणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा जे बर्फीचे बॅटर टाकू तेव्हा ते ताटाला चिटकणार नाही. त्यामुळे येथे सर्व ताटाला येथे आपण तुपाचा हात लावून घेणार आहोत. तर लगेच येथे आता आपण जो पाक बनवून घेतलेला आहे तो या कढईत टाकून घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला पटापट मिक्स करायचे आहे. जर आपण हळूवारपणे केलं तर ते कडक होते आणि त्यात गाठी लगेच तयार होतात. म्हणून हे पटकन असे हे मिक्स करायचे आहे. आणि त्यानंतर येथे हे बघा, पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर येथे आपण जी वेलचीची पावडर घेतलेली होती ती येथे आपण टाकून घेणार आहोत. तर ही वेलचीची पावडर टाकून झाल्यानंतर 2 मिनिट आपल्याला मिक्स करायचे आणि लगेच आपण तूप जे आपण ताटाला लावलेले होते त्या ताटात हे लगेच मिश्रण आपल्याला टाकायचे आहे आणि लगेच आपल्याला हे पसरवून घ्यायचे आहे. नाहीतर तेथेच आपले मिश्रण कडक होते आणि आपली जी बर्फी होते ती चांगली होणार नाही. त्यामुळे आपण लगेच ते गरम असतानाच थापून घ्यायचे आहे. ते गरम आहे त्यामुळे आपण हाताने थापू शकत नाही. तर येथे चमच्याच्या सहाय्याने आपण येथे उलटणीच्या सहाय्याने येथे आपण हे पूर्णपणे पसरवून घ्यायचे आहे. तर पूर्ण सपाट होईपर्यंत आपल्याला इथे पसरवून घ्यायचे आहे. म्हणजे आपली जी बर्फी आहे ती पूर्णपणे प्लेन तयार अशी होईल. तर बरेच जण यात
ड्रायफ्रूटसुद्धा टाकतात, परंतु ड्रायफ्रूट न टाकता ही अशीच साध्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तर तुम्हालासुद्धा ही अशीच आवडेल. तर काजू बदामाचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, परंतु मी येथे काही टाकलेले नाहीत. तर आमच्या गावाकडे ही एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने ही अशी बर्फी बनवतात. तर हे बघा, एकसारखे असे हे उलथणीने मी हे सर्व ताटात पसरवून घेतलेले आहे आणि 5 मिनिट आपल्याला थोडे थांबायचे आहे. आणि त्यानंतर येथे आता मी हात लावून बघितला तर हाताला चिटकत नाही आहे आणि थोडीशी थंड पण झालेली आहे, म्हणजेच कोमट झालेली आहे. मैत्रिणींनो, आता आपली बर्फी तयार आहे. गरम असतानाच ताटात एकसारखी थापून घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाची टीप, 5 मिनिटे झाली की लगेच सुरीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत. बघा, माझ्याकडून 2 मिनिट उशीर झाला, तर बघा थोडी कडक झाली, म्हणून गरम असतानाच काप करायचे आहेत, म्हणजे एकदम सुबक अशा वड्या पडतात. आणि ही बघा, तोंडात टाकताच विरघळणारी खमंग गव्हाची बर्फी तयार आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि मैत्रिणींना देखील शेअर करा. आणि माधुरीज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझी येणारी जी पुढची नवीन रेसिपी असेल ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि भेटूयात आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.